महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी जोरदार सुरू झालेली आहे। आता प्रचाराला पण सुरुवात होईलच। तत्पूर्वी उमेदवार आपले अर्ज भरतायत आणि अर्ज भरल्यानंतर प्रचारांच्या तोफा जोरदार वाजू लागतीलच। पण तत्पूर्वी प्रत्येक पक्ष आपापले उमेदवारांची यादी आता जाहीर करू लागले आहेत। महायुतीमधील भाजपाने सुरुवातीलाच 99 उमेदवारांची त्यांची पहिली यादी जाहीर केली। त्यानंतर अजित पवार यांनी यादी जाहीर न करता 17 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केल्याचं समोर आलं आणि आता एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे। एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड करून आलेल्या प्रत्येक उमेदवाराला एकनाथ शिंदे यांनी परत एकदा उमेदवारी देऊ केलेली आहे। जाहीर केलेल्या 45 उमेदवारांमध्ये एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार, प्रदीप जयस्वाल, भरत गोगावले, शहाजीबापू पाटील, उदय सामंत हे काही प्रमुख चेहरे आहेत। आता एकूण 45 उमेदवार जे आहेत त्या संपूर्ण 45 उमेदवारावरती आपण एक छोटासा दृष्टिक्षेप टाकूया आणि त्यांना कोणत्या भागातून उमेदवारी दिली गेलेली आहे त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया। सर्वप्रथम कोपरी पाचपखाडी मधून खुद्द एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे स्वतःची। तर साक्री मधून मंजुळाताई गावित या निवडणूक लढवतील। तर चोपडा या ठिकाणातून चंद्रकांत सोनवणे हे निवडणूक लढवतील। तर जळगाव ग्रामीण येथून गुलाबराव पाटील यांना उमेदवारी देऊ केलेली आहे। एरंडोला मधून अमोल पाटील, तर पाचोरा मधून किशोर पाटील यांना एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी देऊ केली आहे। मुक्ताईनगर मधून चंद्रकांत पाटील, बुलढाणा मधून संजय गायकवाड, मेहकर मधून संजय रायमुलकर, दर्यापूर मधून अभिजित अडसूळ, तर रामटेक मधून आशिष जयस्वाल आणि भंडारा मधून नरेंद्र भोंडेकर यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने उमेदवारी देऊ केली आहे। दिग्रस या ठिकाणातून संजय राठोड हे निवडणूक लढवतील। तर नांदेड उत्तर मधून बालाजी कल्याणकर हे निवडणूक लढवतील। कळमनुरी येथे संतोष बांगर, जालना मधून अर्जुन खोतकर, सिलोड मधून अब्दुल सत्तार, तर छत्रपती संभाजीनगर मध्य मधून प्रदीप जयस्वाल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर छत्रपती संभाजीनगर पश्चिम मधून संजय शिरसाट यांना उमेदवारी देऊ केली असून पैठण मधून विलास संदीपान यांना उमेदवारी देऊ केली आहे। वैजापूर या ठिकाणातून रमेश बोरनारे निवडणूक लढवतील। नांदगाव मधून सुहास कांदे हे निवडणूक लढवतील। तर मालेगाव बाह्य मधून दादा भुसे हे एकनाथ शिंदे यांच्याकडून निवडणूक लढवतील। तर ओवळा मजीवाडा येथून प्रताप सरनाईक हे निवडणूक लढवणार आहेत। मागाठाणे येथून प्रकाश सुर्वे यांना उमेदवारी देण्यात आली असून जोगेश्वरी पूर्व येथे मनीषा वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। चांदिवलीमध्ये दिलीप लांडे, कुर्ला मधून मंगेश कुडाळकर, तर माहीम मधून सदा सावरणकर जे आता अमित ठाकरे यांच्या विरुद्ध तेथे निवडणूक लढवणार आहेत। भायखळामधून यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली असून कर्जत मधून महेंद्र थोरवे यांना उमेदवारी दिली गेली आहे। अलिबाग मधून महेंद्र दळवी, महाड मधून भरत गोगावले, उमरगा मधून ज्ञानराज चौगुले, तर पारांडा मधून तानाजी सावंत यांना एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी देऊ केली आहे। सांगोला मधून शहाजीबापू पाटील हे निवडणूक लढवणार असून कोरेगाव येथून महेश शिंदे हे निवडणूक लढवतील। पाटण मधून शंभूराज देसाई, दापोली मधून योगेश कदम, तर रत्नागिरी मधून उदय सामंत हे निवडणूक लढवणार आहेत। राजापूर मधून किरण सामंत जे उदय सामंत यांचे सखे बंधू आहेत। सावंतवाडी मधून दीपक केसकर, राधानगरी मधून प्रकाश अबिटकर, करवीर मधून चंद्रदीप नरके, तर खानापूर मधून सुहास अनिल बाबर हे शिवसेना शिंदे गट यांच्याकडून निवडणूक लढवणार आहेत। तर ही आहे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेली 45 उमेदवारांची शिवसेना एकनाथ शिंदे गट येथील उमेदवारांची यादी। एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या संपूर्ण यादीमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं आहे ते उदय सामंत आणि त्यांचे सखे बंधू किरण सामंत यांनी। एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून उदय सामंत आणि त्यांचे सखे बंधू किरण सामंत या दोघांनाही उमेदवारी दिली गेली असून हे दोघे सखे भाऊ आता एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकत्र निवडणूक लढवतील। तर ही आहे एकंदरीत एकनाथ शिंदे यांची उमेदवारांची जाहीर यादी। तुम्हाला काय वाटते की एकनाथ शिंदेचे हे उमेदवार जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून बंड करून ते बाहेर पडले आणि त्यांची ही आता पहिलीच स्वतंत्र विधानसभेची निवडणूक असणार आहे, तर तुम्हाला काय वाटते की हे सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी सक्षम आहेत का? जनता त्यांना साथ देईल का? की जनतेची भावनिक साथ ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेलाच असेल? या सर्वांबद्दल तुमचं मत काय आहे? या उमेदवाराबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंट मध्ये नक्की कळवा। आता व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।